आकाश पेलताना. तुझे ओज चातुर्य तुझी ही धडाडी, आकाश पाठीवरी झेपवेडी, मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी. तुझे चांदण्यांचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी. तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतेस. मंडळी, जशी नोकरीला असते तशी व्यवसायाला काही वयाची अट नसते. अट असते ती फक्त एखादं कौशल्य हातात असण्याची, मेहनत करण्याची तयारी असण्याची. भांडवल वगैरे गोष्टीही नंतर येतात. सुलभा धोंडे यांनी आपला व्यवसाय सुरू केला तो वयाच्या 40व्या वर्षी, आणि आता या व्यवसायाला चक्क 35 वर्ष झाली आहे. मंडळी, जरा थांबा. लगेच सुलभाताईंच्या वयाचा हिशोब करू नका. हिशोब करायचा तर तो त्यांच्या व्यावसायिक कौशल्याचा, माणसं जोडण्याच्या कलेचा आणि अपार कष्टांचा करावा लागेल. पण मंडळी, या गोष्टींचा काही हिशोब नसतो बरं का. या गोष्टी हिशोबा पलीकडच्या असतात. तेव्हाच तर एक व्यवसाय उभा राहतो. सुलभाताईंच्या यजमानांच्या नोकरीमुळे त्यांना साऊथ ईस्ट एशिया इथल्या जपान, फिलिपिन्स, व्हिएतनाम अशा ठिकाणी राहायला मिळाले. तिथल्या काही कला कौशल्य त्या शिकल्या. भारतात परत आल्यावर काहीतरी करायचं मनात होतच. मग बॅग बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. स्वतःची फॅक्टरी उभी केली. 15 बायकांना काम दिलं. आज त्यांच्या बॅग्स परदेशातही जातात. सुलभाताई उत्साहानं आणि ऊर्जेनं हा व्यवसाय सांभाळत आहेत. सुलभाताई आपला हा प्रवास उलगडत आहेत आजच्या भागात. नमस्कार. आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते. आकाश पेलताना हा कार्यक्रम म्हणजे अनेक सख्यांच्या यशाची यशोगाथा. मंडळी, कसं आहे ना की एखाद्या चित्रकाराचं चित्र असू दे, एखाद्या संगीतकाराची रचना असू दे, किंवा कवींनी निर्माण केलेली उत्कट कविता असू दे, जेव्हा मन लावून सर्वस्व देऊन आपण काम करतो तेव्हा त्याचं फळ निश्चितच वेगळं मिळतं. कसं आहे ना, एखादा रस्ता झाडलेला असतो, पण कुणीतरी म्हणतो हा झाडलेला रस्ता मी रोज बघतो, परंतु आज ज्या पद्धतीने झाडलाय तो इतका सुंदर झाडलाय की याआधी मी कधी असा झाडलेला रस्ता बघितला नव्हता. म्हणजे काय तर काम कुठलंही असो, पण ते काम जेव्हा तुम्ही सर्वस्व झोकून देता, सर्वस्व झोकून करता, तेव्हा ते काम तुम्हाला नक्की यशापर्यंत नेऊन पोहोचवतं. असाच एका सखीचा यशस्वी प्रवास जिनं स्वतःला स्वतःच्या कामात झोकून दिलंय त्या S&S या बॅग्स कंपनीच्या सुलभा धोंडे यांच्याशी मी आज संवाद साधणार आहे. सुलभाताई, नमस्कार. नमस्कार. आकाश पेलताना या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पण आपल्याला कल्पना आहे की आपण प्रत्येक मुलाखतीची सुरुवात एका बोधपर अशा छोट्याशा छानच्या गोष्टींनी करत असतो. मंडळी, वॉल्ट डिझनी या व्यंगचित्रकाराला आपल्याला कल्पना आहे व्यंगचित्र काढायची सवय होती. अगदी सुरुवातीच्या उमेदीच्या काळात अनेक चित्र काढून त्यांनी वृत्तपत्रांना पाठवली. पण साभार परत ती चित्र त्यांच्याकडे परत आली. कारण काय तर त्यांना सांगण्यात आलं तुमच्याकडे सर्जनशीलता नाही, तुमच्याकडे प्रतिभा नाही, तुमची चित्र आम्हाला नको. पण ते नाराज झाले नाहीत. एकदा एका चर्चमधनं धर्मोपदेशकांनी त्यांना व्यंगचित्र काढायला आमंत्रण दिलं. डिस्ने तिथे गेले. त्यांना चर्चच्या बाजूलाच असलेल्या एका खोलीमध्ये बसवण्यात आलं आणि चित्र काढायला, व्यंगचित्र काढायला सांगण्यात आलं. त्या खोलीमध्ये उंदरांचा सुळसुळाट होता. उंदीर बघत बघत ते चित्र काढत होते आणि त्यांच्या पायापासनं एक उंदीर गेला आणि त्यांना उंदरापासनं प्रेरणा मिळाली की
त्यांनी व्यंगचित्रांची मालिका असलेल्या मिकी माऊसची निर्मिती केली आणि जे मिकी माऊस आपल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. सांगण्याचं तात्पर्य की मोठी माणसं अवाढव्य काहीतरी खूप भव्यच काम करतात असं नाही, तर छोट्या छोट्या गोष्टीतनं प्रेरणा घेऊन ते मोठं काम करत असतात. असंच सुलभाताईंचं जे काम आहे ते अतिशय मोठं आहे. आज जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या ह्या प्रवासाबद्दल. सुलभाताई, मला सांगा, तुम्ही उच्च शिक्षित आहात, म्हणजे तुम्ही एम.कॉम आहात, तुम्ही प्रोग्रामर आहात. हे सगळं करत असताना तो मार्ग सोडून SNS बॅग्सची निर्मिती करावी असं तुम्हाला का वाटलं? मी लग्नानंतर खूप वर्ष परदेशी होते राहायला. म्हणजे साऊथ ईस्ट एशिया, जपानपासनं खाली इंडोनेशियापर्यंत या सगळ्या देशांमध्ये मी जवळजवळ 17 ते 18 वर्ष राहत होते. ते असताना मी खूप शिकले, पण मी नोकरी करत नव्हते तेव्हा. मी फक्त घर आणि असं सगळं सांभाळलं. म्हणजे भारतात परत यायचा निर्णय माझा मीच घेतलेला होता. यांना म्हटलं की मी आता भारतात परत जाते आणि मला माझ्या मुलींना इथे वाढवायचं होतं. त्यांना नाही तर नाती कळली नसती. हा माझा त्याच्या मागचा उद्देश होता. म्हणजे मुली तिकडेच जन्माला? नाही, जन्म त्यांचा डोंबिवलीत झाला, पण अगदी 2 महिन्याची मी त्यांना तिकडे घेऊन गेले होते. तर मला त्यांना इथले संस्कार, इथली आजी आजोबा ही नाती काय आहेत ती पाहिजे होती, माहिती असायला, म्हणून मी त्यांना घेऊन इथे परत यायचं ठरवलं होतं. जेव्हा तुम्ही एका देशातनं दुसऱ्या देशात येता तेव्हा ऍडजस्टमेंट किंवा तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेणं फार कठीण काम असतं, खूप कठीण काम असतं. पण ते हळूहळू मुली माझ्या इथल्या शाळेत रमल्या, माझे मिस्टर त्यांच्या व्यवसायात त्यांच्या कामात रमले. दुपारचा वेळ मला खूप मोकळा मिळायला लागला, खूप मोकळा मिळायला लागला. तर काय करायचं? तर मी जे शिकलेली होते तिथे, तर मी पहिल्यांदा खूप तऱ्हेच्या इकेबानाच्या फ्लॉवर अरेंजमेंट्स केल्या आणि माझ्या तऱ्हेच्या बॅग्स मी बनवल्या आणि त्याचं एक छोटंसं प्रदर्शन मी इथे भरवलं. मी जिथे जिथे शिकले, आता मी जपानला होते, जपानला बॅग्स शिकले, तिथे क्विल्टिंग बॅग्स मला शिकायला मिळाल्या. तर तिथली ती क्विल्टिंग बॅगेची कला मी आत्मसात केली. नंतर त्याच्याबरोबरच माझ्या फ्लॉवर अरेंजमेंट्स मी कशा काय, म्हणजे बॅग्स म्हणजे फुलं पानं पक्षी हे कसे मी बॅगेवर आणू शकते, हे भरतकामाच्या रूपाने मी माझ्या बॅग्सवरती आणायचा प्रयत्न केला. नुसत्या बॅग्स शिवल्या नाही, तर तुम्ही ज्या वेगवेगळे टाके शिकलात किंवा जे वेगवेगळे कला प्रकार शिकलात ते तुम्ही बॅग्सवर पण आणण्याचा मी प्रयत्न केला. मी स्वतः रिबन फ्लॉवर्स करते, मी रिबन वर्कचा एम्ब्रॉयडरी करते, भरतकाम करते, ते मी बॅगेवरती आणायचा प्रयत्न केला. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. आपली सुरक्षा आहे आमच्यासाठी मूल्यवान, म्हणून जेव्हा पण घ्याल LPG सिलेंडर जरूर करून घ्या प्री डिलिव्हरी तपासणी. आपल्या सुरक्षेला आणखीन उत्तम सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घरात होत आहे स्वयंपाकघरातील गॅस उपकरणांची सुरक्षा तपासणी. जर सुरक्षा होच खराब असेल तर ताबडतोब बदलून घ्या. आपत्तीजनक स्थितीत कॉल करा 1906. स्वच्छ इंधनाचा दावा, सुरक्षित स्वयंपाकघराचा भरोसा. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. सुलभाताई, म्हणजे थोडक्यात तुम्हाला असा व्यवसाय करायचा होता की जे तुम्हाला घर आणि तुमच्या मुली ह्यांना सगळ्यांना सांभाळून करता येईल आणि म्हणून नोकरी करायची नव्हती. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आणि तुम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये गेला, तिथली कला तुम्ही तुमच्या पिशव्यांवर आणण्याचा प्रयत्न केला. तर मला सांगा, आतापर्यंत किती, म्हणजे साधारण किती वर्ष तुम्ही हा व्यवसाय करता आहात आणि किती लोक तुमच्याकडे काम करतात आणि किती महिन्याला तुमचं उत्पादन असतं पिशव्यांचं? नाही, मी 1987 सालापासून हा बिझनेस करते. बरं. 87 साली जस्ट एक मला संधी मिळाली आणि त्यातनं मी हा व्यवसाय चालू केला. ती संधी कशी होती सांगते. मी आल्याला जे इथे एक प्रदर्शन केलं, माझ्या पिशव्या हे केल्या, त्याचं खूप कौतुक झालं. सगळ्यांनी खूप कौतुक केलं, सासूबाई, आई, बहीण, हे ते. मग ह्यांना पण वाटलं की काहीतरी बायकोचं आपण कौतुक करावं म्हणून. तर यांनी विचारलं तुला काय पाहिजे? मी म्हटलं मला एक मशीन घेऊन हवंय. मशीन कशा करता? म्हटलं ऐका सांगते तुम्हाला कशा करता पाहिजे ते. बिझनेसमध्ये असं असतं, हु इज अ सक्सेसफुल बिझनेस एंटरप्रिनर, की जो नेहमी दुसऱ्याच्या पैशावरती बिझनेस करू शकतो. हे एक बिझनेस मधलं तत्व आहे. खूप छान टीप आपल्याला त्यांनी दिलेली आहे. आता मग ह्यांना मी म्हटलं तुम्ही विचारलं मला काय पाहिजे, मी मागितलं द्या.
आणि संध्याकाळी माझ्या घरी मशीन आलं इंडस्ट्रीयल यूजचं आणि त्यातनंच माझा S&S बॅगच्या बिझनेसला सुरुवात झाली. एक बाई कामाला होती, तिला शिकवलं मी आधी कसं काम करायचं ते. एक बाई एक मशीन असं करत करत हळूहळू वाढवत आज माझ्याकडे माझी स्वतःची 12 मशीन्स आहेत आणि 25 ते 30 बायका माझ्याकडे कामाला आहेत. मग तुम्ही काय घरातनच करता की बाहेर फॅक्टरी? नाही, आधी मी घरातनच करत होते. मिस्टर जोपर्यंत कामावर बाहेर जात होते तोपर्यंत मी घरात करत होते. पण जसा बिझनेस वाढायला लागला तसं घर प्रॉब्लेम्स यायला लागले घरामध्ये. नाही म्हटलं तरी मुलींचं डिस्टर्बन्स, कोणी आलं गेलं की सगळ्यांना घरात आवडतं असं नाही आहे. म्हणून मी घरातनं बाहेर पडले आणि छोटीशी जागा घेतली आणि तिथे मी माझ्या व्यवसायाला सुरुवात केली. आज माझी छोटीशी फॅक्टरी आहे आणि मी तिथे छानपैकी मजेत काम करत असते. म्हणजे अगदी सातत्याने गेली 35 वर्ष तुम्ही नेटाने हे काम करता आणि तुमच्याकडे 12 लोकांना त्यानिमित्ताने रोजगार मिळालाय. महिन्याला साधारण किती पिशव्यांचं उत्पादन तुम्ही करता की मागणी तसा पुरवठा? मागणी तसा पुरवठा तर असतोच असतो. हे मार्केटिंगचं एक तंत्र आणि मंत्र आहे. पण साधारणपणे दिवसाला माझ्याकडे 25 ते 50 बॅग्स तयार होतात. 50 पिशव्या जर लहान असतील तर आणि मोठ्या असतील तर 25, अशा साधारणपणे महिन्याला मी 500 पिशव्या तयार करते. म्हणजे वर्षाला साधारण 6000 पिशव्यांचं उत्पादन माझ्या फॅक्टरीत होतं. आणि आणखीन जर मागणी असेल तर त्याच्याप्रमाणे अधिक काम करून आम्ही करून देतो. म्हणजे तुमची S&S ही जी बॅग्स कंपनी आहे या बाबतीत मी असंही ऐकलंय की तुम्ही खूप प्रत्येक वेळेला पिशव्या शिवताना काहीतरी थीम घेता. तर त्या थीम बद्दल पण आम्हाला सांगा की पिशव्यांच्या बाबतीत काय थीम असते? त्याचा काय आहे, एखादा जर विषय जर तुम्ही डोक्यात घेतला, आता कसं प्रत्येक चित्रकाराला वाटतं एखादं थीम घेऊन आपण चित्र काढावं, तसं मी पिशव्यांच्या बाबतीत ठरवलंय की मी प्रत्येक वर्षी एक नवीन थीम घेणार. मग एक वर्ष मी फक्त पोलका डॉट हा विषय डोक्यात ठरवला होता. म्हणजे गोळे आपण सर्कल्स म्हणतो की नाही ते, तर तशा ह्याची अनुषंगाने मी कापडं जमा केली आणि त्या थीम वरती काम करून वेगळ्या वेगळ्या आकाराच्या मी पिशव्या तयार केल्या. एक वर्ष मी लाईन्स फक्त ठरवलंय की मी फक्त लाईन्स घेणार. मग त्या उभ्या आडव्या तिरक्या सर्कल म्हणजे जशा असतील तशा, आणि मग त्या ह्यानी माझी क्रिएटिव्हिटी वाढते आणि मग त्या अनुषंगाने मी काय करायचं काय हे नाही असा विचार करून बॅग्स म्हणजे वर्षभर आधी प्लॅनिंग करते आणि मग सुरुवात करते त्याला. एक वर्ष मी फक्त फ्लॉवर्स म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं म्हणजे जास्वंद, प्राजक्त, रातराणी ही जी आपल्या सगळ्या प्रकारची गुलाब ही अशी सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं मी माझ्या बॅगेवरती आणलेली होती. एक वर्ष ठरवलं होतं की भरतकाम. मग भरतकामामध्ये पण आपल्याकडे अगणित प्रकार आहेत. आपण क्रोशा करू शकतो, आपण फ्लॉवर मेकिंग म्हणजे रिबन वर्कची फुलं करून आणू शकते किंवा लोकरीवरती आपण काम करून ती फुलं आणू शकतो. असं वेगळं वेगळं मी स्वतःच ठरवते आणि त्याच्याप्रमाणे मी काम केलं आत्तापर्यंत. खूप पॅटर्न्स केले आणि भगवंताची कृपा मी म्हणेन सगळ्या पॅटर्न्सला मला भगवंतांनी भरभरून यश दिलं आणि ग्राहकांनी सुद्धा भरभरून यश दिलं. मग तुमच्या बोलण्यात आलं की तुम्ही अनेक देशांमध्ये फिरलात तुमच्या यजमानांच्या नोकरीच्या निमित्तानं. मग या वेगवेगळ्या देशातही अनेक कला प्रकार तुम्ही शिकलात, तर त्यातले कुठले कला प्रकार मग तुम्ही पिशव्यांसाठी वापरता? मी जपानमध्ये होते. जपान तर मला वाटतं कलेचं खूप माहेरघर आहे. तुम्ही शिकाल तितकं थोडं आहे तिथे. इकेबाना फ्लॉवर अरेंजमेंट तर त्यांचं आहेच आहे, पण आर्ट अँड क्राफ्ट मधलं वेगळ्या वेगळ्या तऱ्हेच्या क्विल्टिंगच्या पिशव्या, नंतर त्यांची चित्रकला किंवा त्यांचा जो आर्टिस्टिकपणा आहे ना तो मला तिकडे शिकायला मिळाला. ती कला आणायचा प्रयत्न मी माझ्या बॅग्स वरती केला. आम्ही फिलिपिन्सला होतो राहायला. फिलिपिन्स तर काय आहे समुद्र म्हणजे 4 बेट आहेत ती अगणित, त्यामुळे समुद्र संपत्ती अफाट आहे त्या देशामध्ये. तर शंख शिंपले म्हणजे सागरी संपत्ती ह्याच्यापासनं शंख शिंपले घेऊन ते मी माझ्या बॅगेवरती आणून एक वर्ष मी त्या बॅग्सच्या ह्या केल्या. मला वाटतं याला किती कल्पकता पण लागते ना, नुसतं पिशव्या शिवून टाकल्या असा तो प्रकार नसतो. तर तुम्ही या सगळ्या पिशव्या जेव्हा शिवता तेव्हा तुमच्या एका पिशवीबद्दल तुमचं खूप कौतुक आम्ही ऐकलंय, ते म्हणजे तुम्ही काहीतरी तुमच्या बॅगला देवीचं काहीतरी देवीची सांगड घातली. तर ती कशी बॅग आणि देवी ही सांगड कशी काय? त्याची एक छोटीशी गोष्ट आहे. मी लोकल मधनं प्रवास करत होते एकदा आणि त्या भाजीवाल्या असतात ना विकणाऱ्या, तर एक भाजीवाली बाई माझ्या डोळ्यासमोर म्हणजे ती आली आणि बाई घ्या ना तिच्या चेहऱ्याकडे मी बघत होते
ठसठशीत कुंकू तिने लावलेलं होतं. तिच्या गळ्यात पुतळ्याची माळ होती आणि हातभर तिने बांगड्या घातलेल्या होत्या. ते मी बघितलं तिच्याकडे आणि म्हटलं हे हिचं जे सौंदर्य आहे, लक्ष्मी म्हणजे तिने जे काय गळ्यात घातलेलं होतं ते मी माझ्या बॅगेवरती एकदा आणणारच आणि आणणार. आणि म्हणून मी लक्ष्मीचं प्रतीक म्हणून टेम्पल ज्वेलरीचे तुमची जी पेंडंट्स असतात ती ज्वेलरीचं पेंडंट, तुम्ही अंबाबाईचा फोटो बघितला तर तिच्या पायामध्ये तोडे आहेत घातलेले, ते तोडे मी हँडल म्हणून वापरले. आणि तो कन्सेप्ट असा आहे की तिच्या पायातले तोडे आहेत, ती लक्ष्मी आहे आणि ती तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देते. या भावनेने मी ती बॅग केली आणि ती बॅग म्हणजे सगळ्यांना खूप आवडते. मला वाटतं त्या बॅगचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, कारण ती मी पाहिली आहे एकदा की ती लाल रंगाची असते आणि तिला कडे असतात आणि समोर पेंडंट असतं. म्हणजे ती बॅग म्हणजे देवीचा मुखवटा वाटतो. बरोबर, छान कल्पना आहे. आता मला सांगा, इतक्या महिलांना तुम्ही रोजगार दिला, म्हणजे अगदी घरातनं पिशव्या शिवायला सुरुवात केली, प्रत्येक वेळेला काहीतरी थीम घेतली, त्याच्यात वेगळा विचार केला आणि रोजगार देताना स्वतःची फॅक्टरी निर्माण केली आणि 6000 पिशव्या तुम्ही दरवर्षी बनवता. मग त्या पिशव्यांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत का, की म्हणजे प्रवासाची आहे किंवा पर्सेस आहे, काय आहे? म्हणजे आहेत ना, वेगळे वेगळे प्रकार आहेत. म्हणजे रेग्युलर वापरात प्रवासाला लागणारी प्रवासी पिशवी, मग त्याच्या अनुषंगाने काय लागतं की टॉयलेटरीज ठेवायचे असतात, आपले ओले कपडे, सुके कपडे असे वेगळे वेगळे ठेवायचे असतात. मग तशा मी पिशव्या शिवायला म्हणजे तशा पिशव्या मी करते. मग रोज वापरायला पिशव्या आपल्याला लागतात. काहींना द्यायला घ्यायला पिशव्या लागत असतात, त्यांचं बजेट असतं, मग त्यांच्या बजेट प्रमाणे मी त्यांना करून देते. म्हणजे सगळ्यांचंच काही, सगळ्यांनाच अशा 1000-1500च्या पिशव्या नको असतात. द्यायला घ्यायला आपल्याला 400 रुपये 200 रुपये. मग प्रत्येकीला मी विचारते की तुझं बजेट काय आहे सांग, मग त्याच्याप्रमाणे मी बनवून देते. मग आपल्याकडे लग्न आहे, मुंज आहे, बारशी आहे, तसे अनेक कार्यक्रम असतात किंवा कॉन्फरन्सेस असतात. कॉन्फरन्सेसला द्यायला लोकांना पिशव्या हव्या असतात, मग त्यांच्या ह्याच्याप्रमाणे मी बनवून देते आणि करते. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. Lights, sound, camera, action. तराने पुराणे सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता, सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि रात्र 10:30 DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. आता इतक्या प्रमाणात पिशव्या जेव्हा शिवता तेव्हा त्या फक्त माउथ पब्लिसिटीवर त्या जात नसतील. मग ह्या सगळ्या पिशव्यांचं मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही काय करता? सुरुवातीला मी खूप घरोघरी गेले प्रत्येकाच्या, म्हणजे जिथे जिथे ओळखी होत्या तिथे तिथे मी गेले की अरे मी करते, मी असं पिशव्यांचं चालू केलंय. महिला मंडळात गेले, ह्याच्यात गेले आणि मग असं ग्राहक पेठा आपल्या ज्या इथे भरतात त्या ग्राहक पेठेतनं मी भाग घ्यायला लागले. कारण तिथे खूप लोक बघायला येतात, म्हणजे आपल्याला मॅक्झिमम ग्राहक वर्ग ग्राहक पेठेतनं मिळू शकतो. म्हणून ग्राहक पेठेतनं तऱ्हेतऱ्हेच्या म्हणजे मैत्रिणी ज्या अरेंज करतात त्यांच्या ह्याच्यात किंवा पंचायत पेठेमध्ये गेले. आता कन्फर्म ऑर्डर बिझनेसला पाहिजे. बिझनेस तुमचा कशा निवडणार, तर तुम्हाला मोठी ऑर्डर असेल तर. मी जेव्हा इथे आले तेव्हा डोंबिवलीत काही शाळा नुकत्याच सुरुवात झाली होती, त्यामुळे स्कूल युनिफॉर्मला मॅचिंग स्कूल बॅग्स हा कन्सेप्ट मी तेव्हा त्यांच्यामध्ये रुजवला आणि आमच्या इथल्या डोंबिवलीतल्या मी 2 शाळांना स्कूल बॅग्स पुरवत होते. स्कूल बॅग्स बिझनेसनी म्हणजे करत असताना मला खूप शिकवून गेलं ते की मास प्रोडक्शन आपण कसं करायचं, त्याच्यामध्ये फायदे काय आहेत, त्याच्यामध्ये काय काय म्हणजे प्रॉब्लेम्स तर ते येतातच. 1 वर्ष आणि तुम्ही जेव्हा बिझनेसमध्ये कमिटमेंट करता एखाद्याला की मी तुम्हाला सगळं असं 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 देईन करून आणि त्यात जर ती चूक काही झाली किंवा काही हे झालं तर ते परत रिपेअर करून द्यायची पण जबाबदारीची हमी मी घेतलेली असते. अच्छा. आता त्यात गंमत झाली, एकदा 2 वर्ष मला स्कूल बॅगच्या ह्याच्यात म्हणजे चुकलं, काय झालं मला माहिती नाही. पहिल्या वर्षी सगळ्या दप्तरांचा रंग गेला. अरे रंग गेला. किती दप्तर होती? 1000 दप्तरं मी केली होती. अरे बापरे. 1000 दप्तरांचा रंग गेला, पण मी प्रॉमिस केलं होतं की काही झालं तरी मी करून देईन. मी सगळीच्या सगळी 1000 दप्तरं परत नवीन कापड घेतलं आणि मी करून दिली. सेकंड इयरला मार्केटचा अनुभव नाही किंवा चायनीज गुड्स आपल्याकडे यायला लागलेले होते, त्याचा परिणाम असेल, मला क्वालिटी कळली नाही. बकल्सच तुटली, दप्तरं मुलांची टराटरा फाटली. अरे म्हणजे 2 वर्ष हा अनुभव आला. इतकी मेहनत पाण्यात गेली माझी.
पण तरी मी निराश नाही झाले, हरला नाही, मी निराश झाले नाही. शांतपणे विचार केला की कुठे काय माझं चुकलं. आणि त्यावेळेला मग माझ्या लक्षात आलं की हा असा आर्थिक फटका जेव्हा तुम्हाला बसतो तेव्हा ती तुमची सोसायटी मानसिक ताकद सुद्धा पाहिजे ह्या गोष्टीला. तुम्ही खचून जाता कामा नये म्हणून. आणि कोणी कितीही वाईट म्हटलं आपल्याला की तुझं हे झालंय त्याला, लोकांच्या दबावाला मी बळी पडले नाही. तशीच परत मी पुढे चालू केलं. पण जेव्हा बकल्स तुटल्या किंवा त्या दप्तरांचे रंग गेले तेव्हा पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही नव्यानं उत्पादन केलं? हो, मी परत त्यांना पुढच्या 2 महिन्यात सगळीच्या सगळी दप्तरं रिप्लेस केली. काय असतं, शब्द आपण दिलेला असतो एखाद्याला आणि हा प्रामाणिकपणाच तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरावरती नेऊन ठेवतो असं मला नेहमी वाटतं. दुसरी साधी गोष्ट तुम्हाला सांगते, खूप मार्केटिंग करताना शिकायला कसं मिळालं मला सांगते. माझा छोटा नातू आहे, जर्मनीला असतो तो. एक त्यांनी मला इतकं छान डिझाईन काढून दिलं, मी त्याची पर्स शिवली आणि विकायला सुरुवात केली आणि छान विकल्या जायच्या. छोटासा मुलगा मला तो रोज रात्री फोन करून विचारायचा, आजी हाऊ मेनी बॅग्स यू सोल्ड? मी सांगायची आज 10 गेल्या 15 गेल्या. बट यू प्रॉमिस मी नो की तू मला कमिशन देणार आहेस? म्हटलं येस डेफिनेटली तुम्हाला मी तुला देणार कमिशन. मग म्हटलं कशात? मी म्हटलं मी आले की तुला युरोमध्ये देईन रे. नो, मला म्हणाला नो. मग 10 वर्षाचा मुलगा मला म्हणाला नो आजी, तू माझं कमिशन रुपीज मध्येच ठेव. हे सगळं इंग्लिश मध्ये होतं आमचं चाललेलं. म्हटलं वाय? यू डोंट नो, यू डोंट रीड न्यूजपेपर? म्हटलं मी वाचते. यू डोंट नो आजी एनिथिंग. अनदर फ्यू इयर्स टू गो, रुपीज विल हॅव मोर व्हॅल्यू अँड युरो विल बी अ डाऊन कपूट. त्या मुलाचं एक वाक्य माझं आयुष्य बदलून गेलं की बिझनेसमध्ये प्लॅनिंग पुढचं 5 वर्षाचं कसं करायचं हे मी त्या मुलाकडनं शिकले. जे छोट्या मुलाने सुद्धा केवढा मोठा संदेश मला त्यावेळेला दिला की तुला भविष्याचा दृष्टिकोन सुद्धा दिला. म्हणजे मार्केटिंग करताना मला हे पण शिकायला मिळालं की तुम्हाला त्याच ठराविक कालावधीपुरतंच हे करायचं नसतं. तर तुम्ही जेव्हा फॅक्टरी चालवता तेव्हा तुम्हाला पुढच्या 5 वर्षाचं 10 वर्षाचा सुद्धा विचार करायचा असतो. हे मी त्या मुलाकडनं शिकले. मार्केटिंग करताना विविध प्रदर्शनांमध्ये तुम्ही भाग घेता, घरोघरी तुम्ही पिशव्या दिल्या, पण या व्यतिरिक्त आणखीन कुठला विचार मार्केटिंगसाठी केला? मग आता काय झालं, कोरोनाच्या काळात एकदम सगळं मार्केट ठप्प होऊन गेलं. ते विचारणारच होते मी की कोरोनाच्या काळात कसं केलं? कोरोनाच्या काळात माझी फॅक्टरी पूर्णपणे बंद होती. ऑलमोस्ट मी म्हणेन 2 वर्ष बंद होती. पण मी माझ्या सगळ्या बायकांना विश्वासात घेतलं. म्हटलं मी आता तुम्हाला जेवढा पगार देते तेवढा मी देऊ शकेन की नाही मला आत्ताच्या घडीला माहिती नाहीये, पण तुमची चूल घरातली विझणार नाही एवढी मी नक्की काळजी घेईन. आणि असं करून 2 वर्ष जेवढी मी सेव्हिंग्स त्यांच्याकरता म्हणजे S&S बॅग्स करता केली होती त्याच्या अगेन्स्ट लोन म्हणा काही म्हणा करून काढलं आणि त्यांना त्यांचं घरातलं. म्हणजे तुम्ही त्यांचीही चूल पेटू दिली, स्वतःची पण पेटवली आणि व्यवसाय नसताना तुम्ही स्वतःचंही मनोबल खचू दिलं नाही आणि त्यांचंही खचू दिलं नाही. ही खूपच मोठी गोष्ट आहे. पण हे सगळं करत असताना अरे मी उगाच नोकरी केली नाही, मी नोकरीच करायला हवी होती, उगाच व्यवसायात आले, असं कधी पुसटसं वाटून गेलं? नाही, अजिबात नाही वाटलं. कारण मला एक समाधान होतं की मी माझ्या मुलींची खूप छान प्रकारे काळजी घेतली. त्यांना त्यांच्या ज्या ज्या शिक्षणात त्यांना जशी आवड होती तिथपर्यंत त्यांना शिकवलं आणि त्या मुलींना सुद्धा त्यांच्या त्यांच्या यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवलं. हे एक मानसिक समाधान खूप होतं. खूप चांगला आणि वेगळा प्रवास आहे तुमचा. आमच्या ज्या मैत्रिणी बघत असतील त्यांना नक्की यातनं प्रेरणा मिळेल की 2दा दप्तरांचा हा गोंधळ झाल्यानंतर सुद्धा न हरता, मनोबल न खचू देता पुन्हा नव्यानं उत्पादन करताना किती सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागतो हे आत्ता आपल्याला सुलभाताईंशी बोलताना जाणवलं. सुलभाताई, शेवटी मला एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ह्या सगळ्या ज्या गृहिणी असतात किंवा मैत्रिणी असतात आपल्या, ज्या काही व्यवसाय करत नाही पण त्यांना व्यवसायात यायचंय, त्यांना तुम्हाला काय संदेश द्यायला आवडेल? त्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ना त्यांना मी सांगत असते नेहमी, नका ग अशा घरी बसू, काहीतरी करा ना, काम काहीतरी करा. तुम्हाला अर्थार्जन करायचं आहे म्हणून काम करायचं असतं असं नाहीये.
आपल्याला काहीतरी बौद्धिक हवं असतं प्रत्येकीला, आणि ते जर तुम्ही तयार ठेवलं हे केलं तर तुम्ही पण त्यातनं काहीही छान छान करू शकता. आता माझी एक मैत्रीण आहे, ती ना लोकरीची फुलं खूप छान करते. मी तिला काल परवाच भेटली होते. तिला म्हटलं यावर्षी ना मी तुझी सगळी थीम आहे ना जी लोकरीच्या फुलांची ती मी बॅगेवर आणणार आहे, मला तू करून द्यायचे. मावशी खरंच मी चांगली करते. अगं म्हटलं हो तू खूप छान करते, तुझा हात खूप सुंदर आहे, मला करून दे. म्हणजे त्यांच्याकडे कला असते पण त्यांना मार्केटिंग कसं करायचं हे माहिती नसतं. तर मग मी असे त्यांना सल्ले देते आणि त्यांच्या पण प्रॉडक्टला मी माल उठावा. बरोबर. पण एखादी मैत्रीण अशी असेल की जिच्यापाशी काहीच भांडवल नाहीये, भांडवल देणारं पण कोणी नाहीये आणि तिला व्यवसायात यायचंय, तर तिने सुरुवातीला हिंमत कशी करावी आणि कसं व्यवसायात यावं, अगदी थोडक्यात सांगा. आता तिने हिंमत जर कशी करायची झाली, तिला म्हणते माझ्याकडे ये तू कामाला, मी तुला पैसे देते, तुला काय हवंय ते तू मला सांग, तुला किती पाहिजेत, 10,000 रुपये पाहिजेत मी तुला देते, तुला करायचंय ना कर, तुला लाडू विकायचे राजगिऱ्याचे घे पैसे, हे भांडवल घे. पण एक लक्षात ठेवायचं, कोणाचेही घेतलेले पैसे प्रामाणिकपणे परतफेड करायची असते, हे तू लक्षात ठेवायचं. जर का एकदा तू तुझी पत घालवलीस तर तू कोणाही पुढे म्हणजे तुझा टिकाव नाही लागू शकणार या ह्याच्यात. असं मी बऱ्याच जणींना मदत केलेली आहे. अनेक मैत्रिणींना उभं राहण्यासाठी आज म्हणजे माझ्याकडे ज्या शिकून गेल्या, मला खूप सांगायला आनंद वाटतो त्या ह्याच्यामध्ये. मला जे सगळ्या माझ्या कामं करणाऱ्या विचारायच्या, बाई तुम्ही इतकं परदेशी हिंडता, आम्हाला येईल का हो जायला. मी नेहमी म्हणायची तुम्ही पण नक्की जाणार, तुमची मुलं शिकणार, ते तुम्हाला परदेशी नेणार. आज माझ्याकडच्या जवळजवळ 7 ते 8 जणी, एक दोघी अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत, माझ्याकडे कामं करून रोजावरती काम करत होत्या. खूप कष्ट केले त्या सगळ्यांनी, मुलांना वाढवलं. माझ्या दोघी मैत्रिणींच्या मुलांच्या आज स्वतःच्या फॅक्टरीज आहेत. हा मला आनंद खूप आहे मोठा त्या ह्याच्यात झालेला. मोठं दुसऱ्याला प्रोत्साहन मिळालं. मंडळी असं म्हणतात की वह पथ क्या पथिक पथिकता क्या, जिस पथ पर बिखरे शूल नहीं, नाविक की धैर्य परीक्षा क्या, जब धारा ही प्रतिकूल नाही. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा न डगमगता, परिस्थितीने सांगितलं की संसार आणि व्यवसाय दोन्ही सांभाळायचंय आणि ते करताना स्वतःचं शिक्षण थोडं बाजूला राहिलं तरी चालेल, पण ते करताना रडत न बसता जी परिस्थिती येईल त्याला अतिशय हिमतीनं सामोरं जाताना, एक स्वतःचा व्यवसाय निर्माण करताना, अनेकांना रोजगार देणं, स्वतःची फॅक्टरी निर्माण करणं आणि एक गृहिणी ते SS बॅग्सच्या निर्मात्या, संचालिका, संस्थापिका, हा एवढा मोठा पल्ला सुलभाताईंनी गाठलाय. खरोखर खूप कौतुक आहे. सुलभाताई खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मंडळी, अर्थातच वेळ झाली आहे थांबण्याची, पण तत्पूर्वी DP म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा, संस्थापिका सुधाताई म्हैसकर यांचा अनुभवाचा एक कानमंत्र ऐकण्याची. ऐकूया. नमस्कार. माझ्या उद्योजक मैत्रिणींनो, या व्यवसायामध्ये अत्यंत उत्साहाने ज्या तुम्ही भाग घेतलेला आहे, सरसावलेला आहे, तो उद्योग तुमचा चांगल्या रीतीने पुढे जायला पाहिजे. यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे आत्तापर्यंत आपण ज्या मुलाखती बघितल्या, ऐकल्या, त्यातून आपल्याला गोष्ट नक्कीच समजायला पाहिजे की आपण आपला उद्योग चांगला करण्यासाठी आपल्या चुका सुधारून जास्तीत जास्त कसं पुढे जाता येईल किंवा त्यासाठी काय प्रगती करता येईल, चुका कशा टाळता येतील याचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे जर तुम्ही केलं तर 100% तुम्ही तुमच्या व्यवसायात यशस्वी व्हाल आणि पुढे तुमचा व्यवसाय चांगल्या रीतीने सुधारू शकेल. तुझे चांदण्याचे आकाश हळवे, तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी, तुझे चंद्र तारे उजळती मनाना, तू सावित्री होतेस. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना.